आपल्यावर मंत्री अनिल पाटील आहेत। आज राज्याचं बजेट सादर झालंय, मात्र बाहेर आल्यानंतर विरोधक अशी टीका करतायत की हे बोगस बजेट आहे। देवेंद्र फडणवीसांनी जे मांडलेलं होतं तेच बजेट आपल्याला पाहायला मिळालं। ते मुळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेलं बजेट हे सुद्धा उत्कृष्टच बजेट होतं। त्यात काय चुका होत्या? त्या बजेटमुळे आज विरोधकांमध्ये आज जे नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याच धर्तीच्या आधारावर किंवा त्याच गोष्टींना पुढे नेण्याचं काम अतिशय संतुलित पद्धतीने अजितदादांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। अतिशय समतोल ठेवणारं बजेट अजितदादांनी या ठिकाणी 4 महिन्याच्या वोट अँड अकाउंटच्या माध्यमातून ठेवलेलं आहे। लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। एकीकडे अजितदादा आज अर्थसंकल्प मांडत होते, तर दुसरीकडे शरद पवार पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचा सकाळपासून आढावा घेत आहेत। स्वतः लेखीसाठी आता पवारसाहेब मैदानामध्ये उतरलेले आहेत। सकाळपासून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, बैठका घेत आहेत। काय आगामी चित्र आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळेल? हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आतापर्यंत बारामती मतदारसंघात जो काही उमेदवार निवडून येत होता तो केवळ फक्त अजितदादांनी साधलेल्या विकासामुळेच त्या ठिकाणी निवडून येत होता। विकासाची गंगा ही अजितदादांनी भरमसाठ मोठ्या प्रमाणावरती त्या मतदारसंघामध्ये आणल्यामुळेच त्या ठिकाणी यशस्वी होण्याचं कारण मूळ लोकसभेला ती विकासाची गंगा असायची। आत्ता विकासाची गंगा बाजूला गेल्यामुळे लोकांना अजितदादांवरती विश्वास असल्यामुळे म्हणून आपला उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतो, म्हणून आता आपल्याला मैदानामध्ये उतरल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून कदाचित त्या बैठका होत असतील याची मला कल्पना नाही। सुप्रिया सुळे असं म्हणतात की मी मेरिटवरती मतं मागते, मतं मागण्यासाठी नवऱ्याला फिरवत नाही। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी एक लढत होईल असं सांगितलं जातंय, मात्र ते असं म्हणतात की नवऱ्याला पार्लमेंटच्या कॅन्टीनमध्ये बसावं लागतं पर सांभाळत, मी मेरिटवरती मतं मागते, कोणता खासदार तुम्हाला हवाय? आता मला सुप्रियाताईंना हा प्रश्न विचारायचा होता की ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला लढले असणार, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ज्या वेळी तुम्ही निवडणूक लढलेल्या असणार त्यावेळी तुमच्याकरता भावानी मतं मागितली, याचा अर्थ भाऊ तुमच्याकरता लोकसभेच्या कॅन्टीनमध्ये बसण्याकरता येणार नव्हताच। जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो लोकप्रतिनिधी त्याचं काम उत्कृष्ट पद्धतीने करतो। आज सुप्रियाताईंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याच्या अगोदर हे स्मरणात ठेवलं पाहिजे की या राज्यामध्ये किंवा ह्या देशामध्ये अनेक महिला काम करत असतात। त्या महिलांचे पती असतील, त्या महिलांचे भाऊ असतील, त्या महिलांचे वडील असतील, हे सगळे मिळून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जर का काम करतात तर ते पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये येऊन भाषण करत नाही किंवा त्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये बसत नाही। जो उमेदवार निवडून येतो त्याचं काम हे त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू असतं आणि ते त्याच्यामध्ये सुनेत्राताईंना समजा जर का अशा पद्धतीची उमेदवारी महायुतीने दिली तर त्या सुद्धा यांच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवतील, मला आत्मविश्वास आहे। सुनेत्राताई विजय होतील असं सांगितलं जाते की शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे। बारामतीकर शरद पवार सातत्यानं असं सांगतात की बारामतीकर सुज्ञ आहेत, अजित पवारांना संधी कोणी दिली हे सगळ्यांना माहिती आहे, पक्ष कोणी काढला, ज्या माणसानं पक्ष काढलेला होता त्या माणसाचा पक्ष दुसऱ्याच्या हातामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला, असं वारंवार शरद पवार सातत्यानं सांगतात। मुळामध्ये पक्ष काढलेला होता किंवा पक्ष वाढवलेला असेल तर एका व्यक्तीने वाढवलेला नसतो। एखादा वटवृक्ष जर का वाढताना आपल्याला दिसत असेल, त्या वटवृक्षाला लावताना एकाने लावलेलं असतं, त्याच्याबरोबर कोणी खत टाकलेलं असतं, कोणी पाणी टाकलेलं असतं, कोणी त्याला कुंपण देऊन संरक्षण केलेलं असतं। अशा अनेक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे हातभार असतात, तेव्हा त्या पक्षाचं रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं। त्यामुळे कोणी एक व्यक्ती त्याच्यासाठी असा दावा करू शकत नाही की माझ्यामुळे पक्ष चालला, माझ्यामुळे पक्षात वाढला। पक्ष वाढण्यासाठी असंख्य लोक असतात, त्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा त्याग करून हा पक्ष वाढी करता, लोकप्रतिनिधी वाढी करता, मग विधानसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल, या दोन्ही ठिकाणी वाढी करता त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। शेवटचा प्रश्न, मनोज जरांगेंवरती SIT चौकशी जी आहे ती नेमून चौकशी करण्यात यावी असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं का राजेश टोपेंचं नाव सातत्याने घेतलं जातं किंवा शरद पवारांचे त्यांना फोन येत होते असं सुद्धा आरोप करण्यात येत होता, याच्यामधून काय सत्य बाहेर येईल किंवा जे हे सगळं प्लॅन घडवून करण्यात आला असं तुम्हाला वाटतं? आता प्लॅन घडवून करण्यात आलेलं आतापर्यंत मनोज जरांगे ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यापासून आंदोलनामध्ये सहभागी होत होते किंवा आमच्यासारखे लोक सुद्धा
या आंदोलनाला पाठिंबा देत होते। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आमच्यासारखा आम्ही मराठा समाजाचे आहोत, आमची सुद्धा भावना हीच होती। पण जे गोलपोस्ट वारंवार जरांगेंकडनं बदलवले जायचे, आज ह्या गोष्टीची मागणी, दुसऱ्या दिवशी वेगळ्या गोष्टीची, तिसऱ्या दिवशी वेगळ्या गोष्टीची, हे जे गोलपोस्ट बदलवण्याचं काम हे जे आम्हाला अनुभवायला मिळालं आणि शासनाने, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, ओबीसींची पूर्णपणे सुरक्षितता ठेवली, इतर आरक्षणाला न धक्का लावता समजा 10% आरक्षण राज्याच्या प्रमुखांनी जर का घेतलं असेल तर त्याच्यामध्ये समाधान व्यक्त करण्याच्या ऐवजी परत एकदा अजून उपोषणाचा हत्यार आपल्या समोर ठेवावं, याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे कोणी ना कोणी अशी एक हस्ती होती जी स्क्रिप्ट लिहिली जायची, ती स्क्रिप्टचं वाचन त्यांच्या माध्यमातून केलं जायचं, हे प्रामुख्याने आमच्यासारख्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे आता जी SIT नेमलेली आहे त्या SIT मध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी आणि सत्यता आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।